वर्क अँड एनर्जी या पाठामध्ये आपण एनर्जी रिसोर्स यावर चर्चा करत आहोत. तर एनर्जी रिसोर्स त्यालाच मराठीमध्ये ऊर्जा स्रोत असं म्हणायचं. त्याचे दोन प्रकारे वर्गीकरण केलं जातं. एनर्जी रिसोर्स, द रिसोर्स यूज फॉर गेटिंग एनर्जी कॅन बी क्लासिफाईड इंटू टू टाइप्स. वन टाइप कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स और सेकंड नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स. तर त्याच्यामध्ये दोन प्रकारामध्ये वर्गीकरण केल्यानंतर जो पहिला भाग आहे त्याला पारंपरिक कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स म्हणजे पारंपरिक ऊर्जा स्रोत असं म्हणतात. आणि जो दुसरा भाग आहे नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्रोत. तर त्याच्यामध्ये आपण काल कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स याचं एक्सप्लेनेशन काल आपण पाहिलेलं होतं विविध उदाहरणांच्या सहाय्याने. तर आज जे सेकंड आहे नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर त्याला नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स त्याला अपारंपरिक ऊर्जा स्रोत असं म्हणतात. आणि त्याचं दुसरं नाव म्हणजे नवीकरणीय ऊर्जा स्रोत. म्हणजे ह्या ज्या भागामध्ये नवीन नवीन ऊर्जा निर्माण केली जाते, म्हणजे एकदा ऊर्जा संपली, एकदा ऊर्जा स्रोत जो संपला तर पुन्हा ऊर्जा निर्माण करता येते, म्हणून त्याला नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स आणि त्यालाच और नाव आहे रिन्युएबल एनर्जी रिसोर्स म्हणजे नवीकरणीय ऊर्जा स्रोत. आता याच्यामध्ये आपण पाहिलं कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि त्यालाच काय म्हणतात नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्स म्हणजे नवीकरणीय ऊर्जा स्रोत. म्हणजे एकदा का ऊर्जा स्रोत त्याच्यापासून आपण ऊर्जा उपयोगात आणली तर पुन्हा ऊर्जा निर्माण करता येत नाही. उदाहरणार्थ बघा लाकूड आहे, एकदा का आपण लाकूड चुलीमध्ये म्हणजे त्याच्यापासून आपण ऊर्जा निर्माण केली, उष्णता निर्माण केली, आपण ते लाकूड जाळलं, त्याच्यामध्ये आपण त्या लाकडाच्या साहाय्याने स्वयंपाक केला, पाणी तापवलं, तर ते लाकडापासून त्याची पुन्हा राख बनते, पुन्हा लाकूड आपल्याला तयार करता येत नाही. परंतु ह्या ज्या नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स त्याच्यामध्ये जे आहेत प्रकार विविध, तर ते पुन्हा पुन्हा आपल्याला वापरता येतात, पुन्हा पुन्हा आपल्याला रोजच्या रोज त्यांचा वापर करून आपल्याला एनर्जी ऊर्जा आपल्याला निर्माण करता येते. तर बघा पेज क्रमांक आपलं चाललेला आहे 81. सगळ्यांनी पुस्तक काढायचं आहे, वही काढायची आहे. हा जो चार्ट आहे तो अगदी व्यवस्थित वहीमध्ये उतरून घ्यायचा आहे. तर बघा सेकंड आपल्याला चाललेला आहे नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स और रिन्युएबल एनर्जी रिसोर्स. पेज क्रमांक 81 आपण पॅराग्राफ पाहतोय. दिस रिसोर्स हॅव नॉट बीन यूज ट्रेडिशनली, दे आर इन एक्झिबल अँड कंटिन्युअस अँड कॅन बी यूज इन व्हेरियस फॉर्म अगेन अँड अगेन. म्हणजे पारंपरिक ऊर्जा स्रोतामध्ये या ऊर्जा स्रोतांचा वापर पूर्व परंपरेने करण्यात येत नव्हता. हे ऊर्जा स्रोत आहे ते अक्षय आणि अखंड आहेत आणि ते विविध स्वरूपामध्ये पुन्हा पुन्हा वापरले जातात. तर त्यातलाच पहिला प्रकार आहे सोलर एनर्जी. म्हणजे हे जे एनर्जी प्रकार आहेत नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स त्याच्यामध्ये एकदा का ऊर्जा निर्माण केली तर पुन्हा दुसऱ्या दिवशी तशाच पद्धतीने आपल्याला ऊर्जा निर्माण करता येते. ते कोणकोणते प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये सोलर एनर्जी आहे, वाइंड एनर्जी आहे, टायडल एनर्जी आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहायचं आहे हायड्रो इलेक्ट्रिक हायडल पॉवर आहे, ओशन वेज आहे आणि ॲटॉमिक एनर्जी आहे. तर अशा विविध प्रकारे आपल्याला त्यांचे जे प्रकार आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. तर अपारंपरिक ऊर्जा स्रोत त्यातला जो पहिला प्रकार आहे तो आपल्याला लिहून घ्यायचा आहे, तो आहे सोलर एनर्जी. तर बघा पळ्यावरचं लिहून घ्यायचं आहे सोलर एनर्जी. पेज क्रमांक 81 आपण पॅराग्राफ पाहतोय. हा चार्ट सर्वांचा लिहून झाला असेल. हा चार्ट लिहून झाल्यानंतर आपण प्रत्येक ऊर्जा स्रोत आहेत त्या ऊर्जा स्रोतांचा आपण काय करूया एक्सप्लेनेशन पाहूया, विविध उदाहरणं पाहूया आणि ते ऊर्जा स्रोत आपण समजावून घेऊया. हा चार्ट सर्वांनी लिहून घेतला असेल वहीमध्ये. तर त्यातला जो पहिला
भाग आहे, पहिला ऊर्जा स्रोत आहे तो म्हणजे सोलर एनर्जी. तर याविषयी आपण पुस्तकामध्ये माहिती पण पाहणार आहोत, त्याच्यानंतर विविध उदाहरणे पाहणार आहोत आणि त्याचे जे फायदे आहेत तोटे आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. तर बघा, सोलर एनर्जी, द एनर्जी ऑर्iginated फ्रॉम द सन इन कंटिन्युअस अँड इनॉर्मस सोलर एनर्जी इज ॲट द रूट ऑल ऑफ एनर्जी अवेलेबल ऑन द अर्थ. म्हणजे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला मिळते, आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या सर्व ऊर्जेच्या मुळाशी सौर ऊर्जाच आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की सूर्य हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. पेज क्रमांक 80 वरती आपण पाहिलेला आहे, सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. म्हणजे सूर्यापासून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर प्रचंड उष्णता मिळते आणि उष्णता मिळाल्यामुळं त्या उष्णतेचा वापर करून आपल्याला विविध प्रकारे ऊर्जा हे साठवता येतात. A variety of device has been developed for making use of solar energy. For example, the solar cooker, solar water heater, solar dryer, solar cell, etc. तर काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी की सौर ऊर्जा उपयोगात आणण्यासाठी नवीन नवीन साधने या ठिकाणी विकसित झालेले आहेत. त्यातीलच हे सौर एनर्जी आहे, सौर ऊर्जा आहे. त्याच्यानंतरनं सौर जलतापक आहे, त्याच्यानंतर सौर उद्युत घट हे आहे. तर या ठिकाणी आपल्याला असं सांगितलेलं आहे की सूर्यापासून आपल्याला प्रकाश व उष्णता मिळते आणि सौर ऊर्जेची तीव्रता पृथ्वीवरील उष्णकटिबंधामध्ये सर्वात जास्त आहे. आणि त्यामुळं काय होतं की भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशामध्ये या ऊर्जेचा वापर करण्यास आपल्याला भरपूर वाव आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील धुळे या ठिकाणी, धुळे या जिल्ह्यामध्ये साक्री येथे सौर विद्युत प्रकल्प, खूप मोठ्या प्रमाणावर हा सौर विद्युत प्रकल्प आहे. त्याच्यानंतर सौर ऊर्जेद्वारा आपल्याला कुकर, दिवे, हीटर, वाहने ही उपकरणे आपल्याला चालवता येतात. सौर ऊर्जेची निर्मिती ही सूर्यकिरणांची तीव्रता व सूर्यदर्शनाचा कालावधी याच्यावर अवलंबून असतो. आता आपण शहरामध्ये जर पाहिलं, पुणे, मुंबई यासारख्या शहरामध्ये जर पाहिलं तर आता पाणी जर तापवायचं असेल तर आपण चुलीचा वापर करत नाही. तर आता दैनंदिन जीवन हे खूपच धावपळीचं झालेलं आहे, त्यामुळे चुलीचा वापर शक्यतो हा कमी होत चाललेला आहे. त्याच्यासाठी जे लाकूड आहे ते लाकूड आपल्याला मिळवावं लागतं. त्याच्यानंतर इंधन जे आहे त्याच्यासाठी पाणी तापवण्यासाठी ते आपल्याला मिळवावं लागतं. पण त्याला पर्यायी म्हणून हा जो सौर ऊर्जेचा वापर करून पाणी तापवलं जातं. तर त्याच्यामध्ये शहरामध्ये, पुणे, मुंबई यासारख्या शहरामध्ये स्लॅबवरती अशा प्रकारे हे जे प्रकल्प आहेत हे प्रकल्प सर्रास लावून घेतले जातात आणि त्याच्यावरती आपल्याला पाणी जे तापवायचं आहे, म्हणजे केव्हाही आपण एनी टाईम दिवसभरामध्ये किंवा रात्रीमध्ये आपण केव्हाही नळ चालू केलं तर आपल्या नळाला गरम पाणी येते. तर हे कशामुळं, तर दिवसभर आपण जे सूर्यापासून उष्णता मिळते तर त्या उष्णतेचा वापर करून आपल्याला पाणी जे आहे ते पाणी आपल्याला त्या सौर ऊर्जेतून आपल्याला पाणी गरम नळातून गरम पाणी आपल्याला वापर करता येतो. तर जो लाकूड जे इंधन आहे, लाकडापासून आपण उष्णता निर्माण करतो, त्याच्यावरती पाणी तापवतो आणि हे जी पद्धत आहे तर ती वेळ खाऊ आहे. तर आता दैनंदिन जीवनामध्ये सर्रास सगळीकडे सौर ऊर्जेचा वापर करून अशा प्रकारे हीटर, प्रत्येक घरावरती अशा प्रकारचे हीटर बसवले जातात आणि अशा प्रकारे सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर करून आपल्याला हे सोलर जे आहेत सोलर प्रकल्प, तर हे सोलर प्रकल्प अगदी कमी किमतीमध्ये आणि जास्तीत जास्त म्हणजे खूप दीर्घकाळ चालणारे असे हे प्रकल्प आहेत. आणि हा सोलर एनर्जी जर आपल्या स्लॅबवरती बसून घेतला तर कायमस्वरूपी आपल्याला रोजच्या रोज जेव्हा पाहिजे तेव्हा एनी टाईम आपल्याला गरम पाणी उपलब्ध होऊ शकते. आणि त्याच्यामध्ये जे खर्च आहे तो मेंटेनन्स पण हा खूप कमी राहतो. त्याच्यानंतर त्याचे फायदे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर फायदे मिळतात, आपल्या वेळेची बचत होते. तर अशा प्रकारे हे सोलर एनर्जी आहेत. तर हे आता जवळजवळ शहरामध्ये सर्रास सगळीकडे अशा प्रकारचे सोलर आपल्या स्लॅबवरती बसून घेतले जातात
आणि त्याच्या माध्यमातून मग आपल्याला गरम पाण्याची जी सोय आहे ते आपल्याला अगदी व्यवस्थित करता येते. त्याच्यानंतर पुढे बघा, इन द फर्स्ट 3 डिव्हाइस मेंटेन अबाउट हीट एनर्जी ओमिनेटेड फ्रॉम द सन in until to cook food, heat water and dry grain. In the solar cell, electrical energy can be obtained from solar energy. Electric plants have a capacity to produce electricity on a large scale. Solar plants consist of many solar cells. तर या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की पहिल्या 3 उपकरणामध्ये सूर्यापासून उष्णता ऊर्जेचा वापर केला गेला आहे. त्यामुळं अन्न शिजवणं आहे, त्याच्यानंतर पाणी गरम करणं आहे, धान्य वाळवणं आहे. तर हे सर्व सहज शक्य झालेले आहे. सौर विद्युत घटामुळे विद्युत ऊर्जा देखील निर्माण केली जाते आणि मोठ्या प्रमाणावर विद्युत निर्मिती करण्याची क्षमता सौर विद्युत यंत्रामध्ये आहे. आणि अशा प्रकारचे हे जे आहे तर महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर धुळे जिल्ह्यातील साक्री या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर सौर विद्युत प्रकल्प आहे. आणि या सौर ऊर्जेद्वारा आपल्याला कुकर, हिटर अशा प्रकारचे जे आहेत ते आपल्याला प्रकल्प तयार करता येतात आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या दैनंदिन ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करता येतात. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल की सोलर एनर्जी. तर ह्या सोलर एनर्जी हा प्रकल्प कशा प्रकारे असतो, तर पेज क्रमांक 81 वरती आपल्याला हे सोलर एनर्जीचं अशा प्रकारे चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. पुस्तकात तुम्ही पाहायचं आहे. तर अशा प्रकारे जर आपला हा जो प्रकल्प आहे म्हणजे तो आपल्या स्लॅबवरती तो बसून दिला जातो आणि मग त्याच्यातून आपल्याला कोणताही खर्च त्या ठिकाणी करता येत नाही. शिवाय रिस्क जी आहे ती रिस्क त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नसते. सूर्याची जी तीव्रता आहे किंवा सूर्यकिरणाची जी तीव्रता आहे त्याच्यानुसार आपल्याला गरम पाणी उपलब्ध होते. तर हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर त्याच्यानंतर आपल्याला जो भाग आहे नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतामधला जो दुसरा भाग आहे, दुसरा ऊर्जा स्त्रोत आहे तो म्हणजे वाइंड एनर्जी. तो आपण पाहूया. आता वाइंड एनर्जी म्हणजे काय, तर वाइंड म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे वारा. तर वाऱ्यापासून ऊर्जा तयार कशी करायची हे आपण आता पाहणार आहोत. वाइंड एनर्जी इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड बाय means of windmills using strong winds. A windmill is also used for drawing water from a well. म्हणजे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा वापर करून पवनचक्कीद्वारा विद्युत निर्मिती केली जाते. तर जे आपल्याला माहिती आहे की पवन ऊर्जा, तर या साधनांचा जो वापर आहे मानव अगदी शेकडो वर्षापासून करत आलेला आहे. उदाहरणार्थ शिडावर चालणारे जहाज. वाऱ्याच्या शक्तीचा वापर विद्युत निर्मितीसाठी अलीकडे सुरू झालेला आहे. आणि पौर ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा वेग हा किती लागतो, तर 40 ते 50 बघा 40 ते 50 अशा प्रकारे वाऱ्याचा जो वेग आहे तो कमीत कमी असावा. आणि त्यानुसार आपल्याला मग वाऱ्याचा वेग 40 किंवा 50 किलोमीटर जर असेल तर आपल्याला त्या वाऱ्यापासून आपल्याला ऊर्जा तयार करता येते. वाऱ्याच्या वेगामुळे पवनचक्कीची गती काय आहे, पवनचक्कीची जी गती आहे ती वाढते. जी पाते आहेत ते काय होतात, फिरायला लागतात आणि त्यामुळे गतिज ऊर्जा निर्माण होते आणि या गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर केले जाते. आणि अशा प्रकारे आपल्याला मग जे लाईटची जी गरज आहे ती लाईटची गरज आपल्याला ह्या वाइंड एनर्जीमधून आपल्याला भागवता येते. म्हणजे अशा प्रकारे पवन ऊर्जा म्हणजे वाऱ्यापासून निर्माण होणारी ऊर्जा, त्यालाच पवन ऊर्जा असं म्हणतात. आणि त्याच्यासाठी आपल्याला जे वारं आहे ते वाऱ्याच्या वेगावरती पवन ऊर्जा हे पूर्णतः अवलंबून असते. तर जवळजवळ 40 ते 50 किलोमीटर किमी अशा प्रकारचा जे वारे आहे ते वारे वाहिले पाहिजेत. आणि ते वारे जर वाहिले तर मग अशा प्रकारे आपल्याला त्यातून गतिज ऊर्जा निर्माण होते आणि पुन्हा त्या गतिज ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करून आपल्याला जी लाईट प्रकाशाची जी सोय आहे ती आपल्याला करता येते. तर नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स हे आपल्याला लक्षात आलेलं असेल. तर त्याच्यामधला जो 2 नंबरचा ऊर्जा स्रोत आहे तो आपण पाहिला. तर सोलर एनर्जी हे तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर वाइंड एनर्जी हे देखील तुम्हाला समजलेलं असेल.
तर इथपर्यंत आपण थांबूया. याच्या खाली जे ऊर्जा स्रोत आहेत त्यांच्यापासून आपल्याला काय फायदे मिळतात आणि किती मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो, त्याच्यासाठी काय आवश्यकता आहे ते आपण पुढील पाठामध्ये पाहूया, पुढील तासाला पाहूया. तोपर्यंत या ठिकाणी थांबूया. हा जो झालेला भाग आहे तो वाचून काढायचा आहे. त्याच्यानंतर पुढचं पेज देखील वाचून काढायचं आहे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. फळ्यावरचं जे डायग्राम आहे तो वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे.